सोलापूर शहरात बनावट विदेशी दारू प्रकरणात राज्य उत्पादन शुल्क विभागाने यापूर्वी मोठी कारवाई करत 7 आरोपींना अटक केली होती। या कारवाईत लाखो रुपयांची बनावट लेबले व साहित्य जप्त करण्यात आले होते। मात्र या प्रकरणाशी संबंधित लेबल प्रिंटिंगचे जाळे अद्याप पूर्णपणे उद्ध्वस्त झालेले नसल्याचा तेथील काम करणाऱ्या व्यक्तींकडून दबक्या आवाजात व्यक्त केला जात आहे। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार 12x18 डिजिटल कलर प्रिंटिंग प्रेसमध्येही विदेशी दारूच्या बनावट लेबलांची छपाई झाली असल्याची चर्चा आहे। संबंधित प्रेसमधील काही संशयित व्यक्तींवर अद्याप ठोस कारवाई झालेली नसून ते मोकाट फिरत असल्याचे बोलले जात आहे। त्यामुळे कारवाई केवळ मर्यादित स्तरावरच झाली का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे। विशेष म्हणजे लेबल प्रिंटिंग हे या संपूर्ण रॅकेटमधील महत्त्वाचे दुवे मानले जात असताना मुख्य छपाई केंद्रांवर सर्वंकष तपास झाला आहे का याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे। काही सूत्रांचे म्हणणे आहे की प्रत्यक्ष वितरण साखळीतील व्यक्तींवर कारवाई झाली, मात्र छपाईशी संबंधित काही जण तपासाच्या कक्षेबाहेर राहिल्याची शक्यता नाकारता येत नाही। दरम्यान अधिकृत पातळीवर कोणतीही पुष्टी करण्यात आलेली नसून तपास सुरू असल्याचे सांगितले जात आहे। शहरातील विविध प्रिंटिंग प्रेसची चौकशी होणार का आणि संबंधित संशयितांवर कारवाई होणार का याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे। पुढील भागात पहा।